आपल्या मनात विचारांचे चक्र सतत फिरत असते। उसळणाऱ्या विचारांच्या लाटा थांबविता येत नाहीत। मन कधीच शांत बसत नाही। इंद्रिये बाहेर जे काही पाहत असतात तो खटका असतो। बटन दाबल्यावर दिवा लागत असतो, तसे बाहेर जे पाहू ऐकू त्याच्याशी संबंधित प्रश्न शंका कल्पना मनात उसळत असतात। हे प्रत्येकाच्या मनात घडत असते। बरीच माणसे मनात जे काही चालत असते त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत किंवा मनात जी काही विचारांची बावटळ उठत असते ती शब्दात नोंदविण्याचा प्रयत्न करीत नाहीत। परिणामी त्यांच्या मनाच्या तळात जे काही चालत असते त्याचा उलगडा त्यांनाही होत नाही। श्रीनगरपासून लडाखच्या प्रदेशातील बोडके दिसणारे डोंगर, तेथील वनस्पती विश्व पाहताना माझ्या मनात अनेक प्रश्न उठत होते। ही जागा एवढी उजाड का? येथे वृक्षवेली का नाहीत? त्या येथे निसर्गतः का रुजू शकत नाहीत? का त्या तोडण्यात आल्या आहेत? जमिनीला मातीला धरून ठेवणाऱ्या वनस्पती नसतील तर मातीची धूप किती होईल? वनस्पतीच नसतील तर नव्याने माती तयार होईल का? खालचा कातळ उघडा पडल्यावर वनस्पती लावता जगविता येतील का? प्रश्नांना उत्तर मिळण्यानेच अस्वस्थ मन शांत होत असते, पण उत्तरासाठी पाठपुरावा करावा लागतो। बऱ्याच वेळा उत्तर शोधण्याचा पुरेसा प्रयत्नच केला जात नाही। वृक्षवेली लावणाऱ्या जगविणाऱ्या माणसांची एक टीम निर्माण झाली तर लडाख परिसरातील उजाड डोंगरांचे चित्र एका मर्यादेपर्यंत बदलता येईल। लायन्स रोटरीसारखे क्लब्स, काही हॉटेल मालक, समाजातील जागरूक माणसे एकत्र येऊन कामाला लागली तर या कामाला वेग देता येईल। त्यांना जागे करण्याचे काम व्हायला हवे। उजाड डोंगर उतारांचे चित्र बदलण्यासाठी करण्यासारखे माझ्या हातात काय आहे? यासाठी मी संबंधितांना पत्र लिहीन। राज्यपालांकडे एखादी स्कीम तयार करून पाठवता येणे निश्चित शक्य आहे। मोजकी झाडे लावण्यासाठी येथे मी स्वतः जाईन। माणूस आणि झाड यांचे जे नाते आहे त्या संबंधात काही लेखन करून त्याचा तपशील मी पुरवू शकेन। पर्यटकांना शहाणे करण्यासाठी काही उपक्रम तयार करून देता येतील। यामुळे उजाड दिसणाऱ्या या चित्रात काही बदल होईल का? कदाचित तसे घडणार नाही, पण त्यासाठीचे प्रयत्न करण्याचे समाधान मात्र निश्चित मिळेल। आपण सारे सुख समाधानाच्या शोधात आहोत। जे करण्याने मनाला आनंद होईल असे काम आपले आपणच शोधावे लागते, करायला हवे। कोणी सांगावे या कामात काही समधर्मी सहभागी होतील। लडाखच्या सहलीतून मला काय मिळाले हा प्रश्न सहपर्यटकांनी स्वतःला विचारला का? मला माहीत नाही। त्यांनी जे काही पाहिले तेच मीही पाहिले। मला त्या प्रवासामधून काय मिळाले हे आता साऱ्यांना समजले असेल। मनाला समाधान देणारे वेगळे असे काही त्यांनाही मिळाले असेल। त्याचा शोध त्यांना त्यांच्या मनाच्या कप्प्यात घ्यावा लागेल। समाजासाठी उपयुक्त अशी एखादी कल्पना विचार त्यांना स्फुरला असेल तर तो त्यांनी कळवावा ही विनंती आहे। धन्यवाद।